महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा आणि कोल्हापूरचा ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली आहे। मी सध्या केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात आहे आणि तुम्ही बघू शकता या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर शहर आणि परिसरातल्या सगळ्या अग्निशमन दलाच्या गाड्या इथं पोहोचलेल्या आहेत आणि हे जे नाट्यगृह आहे या नाट्यगृहाला जी आग लागलेली आहे ती विझवण्याचा प्रयत्न सध्या अग्निशमन दलाच्या वतीनं करण्यात येतोय। उद्या संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त उद्या याच सभागृहामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ही तयारी पूर्ण झाल्यानंतर सगळे कर्मचारी जेव्हा घरी गेले त्यावेळी रात्री 10च्या दरम्यान ही आग लागली। पाठीमागे कुस्तीचं मैदान आहे, या परिसरातून या आगीला सुरुवात झाली आणि ही आग पुढं आली। तसंच संपूर्ण केशवराव भोसलेचा जो छत आहे तो या परिसरात जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या परिसरातल्या स्थानिक नागरिकांनी ही वर्दी अग्निशमन दलाला दिली। तातडीने स्थानिक नागरिक तसं अग्निशमन दलाच्या जवानांनी तसंच स्थानिक पोलिसांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। सध्या कोल्हापूर शहरासह परिसरातले जे अग्निशमन दलाचे बंब आहेत ते या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य कोल्हापुरातले मान्यवर जे आहेत हे देखील या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी या परिसरात आलेले आहेत। स्थानिक नागरिकांकडून अधिकाऱ्यांकडून ते माहिती या ठिकाणी घेत आहेत। 100 वर्षांपूर्वीचा खरं तर पॅलेस थिएटर म्हणून ज्याची ख्याती आहे ते आहे केशवराव भोसले। खूप मोठी परंपरा या नाट्यगृहाला आहे। अनेक अजरामर नट या परिसरात घडलेले आहेत। तसंच या व्यासपीठावर अनेक अजरामर नाटकं देखील पार पडलेली आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील जी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, केशवराव भोसले खरं तर जळून खाक झाले, कोल्हापूरकरांसाठी दुःखद बातमी आहे, काय सांगा? आमच्या आयुष्यातला आजचा दुःखद प्रसंग आहे। उद्या जयंती आहे आणि या पार्श्वभूमीवर आज लागलेल्या आगमध्ये आम्हाला हे दुःख आम्ही बघू शकत नाही असे हे दुःख। त्यामुळे आमची प्रायोरिटी आता जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवते। कोल्हापुरातले सगळे टँकरवाल्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की पाण्याचे जेवढे टँकर असतील तर येऊ देत, कारण की याला सप्लाय ताबडतोब आपल्याला द्यायचा आहे। शेजारून जिथून पाणी आम्हाला देता येईल तेवढं आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। केवळ नाट्यगृह नाही आहे हे, तर याला 100 वर्षाची परंपरा आहे। पॅलेस थिएटर म्हटलं जात होतं, काय शाहू महाराजांच्या काळापासून त्याला इतिहास आहे आणि आम्हाला, मी म्हटलं तसं, भावना व्यक्त करू शकत नाही असा वाईट संध्याकाळ आहे आमच्या आयुष्यात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।